छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना प्रत्येकाला आव्हान आहे की 8 ऑगस्ट क्रांती दिन, जे भारताचा क्रांती दिन म्हणून ओळखला जात असतो, ज्यामध्ये 1942ला क्विट इंडिया मूवमेंटसारखी ऐतिहासिक घटना घडलेली आहे. अशाच पार्श्वभूमीवर आपण छत्रपती संभाजीनगरचे जे प्रशासक आहे जी श्रीकांत यांनी जी बेकायदेशीर कारवाई केलेली आहे महापालिका प्रशासनाने छत्रपती संभाजीनगरमध्ये, गेल्या महिन्याभरापासून असंख्य लोकांच्या घरावरती, व्यवसायावरती हातोडा पाडलेला आहे. यांच्या अशा बेकायदेशीर कारवाईमुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहे, अनेकांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. याकरिता देशाच्या संविधानाला धरून नसलेली ही कारवाई, कुठल्याही नियमाचे पालन न करता केलेली कारवाई आहे. लिमिटेशन ॲक्ट, सिव्हिल प्रोसिजर कोड, भारतीय संविधानातल्या फंडामेंटल राईट्स अशा असंख्य गोष्टींची पायामल्ली करत यांनी उच्च न्यायालयाचा आदेश आहे अशा सांगत जे बेकायदेशीरपणे केलेले कृत्य आहे, याला कोणीही पाठराखण करू नये. ही प्रशासकीय शक्तीचा, अधिकाराचा गैरवापरच म्हणता येईल. करिता देशातल्या प्रत्येक नागरिकांना ह्या गोष्टींचा, आसाम असो, परभणी असो, ठाणे असो, जालना असो, ह्या गोष्टींचा आदर्श घेत इथल्या प्रशासकीय यंत्रणेने देखील नागरिकांवरती अतोनात त्रास देणं सुरू केलेला आहे. करिता आपण देशभरातल्या प्रत्येक नागरिकांकरिता आपण सर्वांनी एकत्र येत 8 ऑगस्टपर्यंत मनपा प्रशासनाने, महाराष्ट्र शासनाने जर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही तर राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गवई साहेब यांना आपले सर्वसाधारण अर्ज देत सर्वांच्या सहीनिशी त्याला जनहित याचिका मान्य करत रिट पिटिशन आर्टिकल 32 नुसार न्यायालयाने न्याय द्यावा अशी विनंती करत आपण 8 ऑगस्टपासून पदयात्रा काढत किंवा योग्य त्या मार्गाने आपण दिल्ली येथे पोहोचून राष्ट्रपती आणि मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई साहेब, जे महाराष्ट्राचे पुत्र आहेत, यांना आपण कळकळीची विनंती करत आहोत.